रामनवमी निमित्त नागपूरमधील ऐतिहासिक पोदारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। शोभायात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेच्या मूर्तीचं पूजन झालं। शोभायात्रेवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। तर नागपूरमधलं सध्याचं हे चित्र, रामनवमीनिमित्त नागपूरमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांची उपस्थिती आपल्याला दिसते आहे। नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन देखील या शोभायात्रेच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे, जी महाराष्ट्रातल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि स्तुत्य गोष्ट म्हणावी लागेल। काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये घडलेल्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस सुरक्षा बंदोबस्त देखील आज तैनात करण्यात आलेला आहे आणि या शोभायात्रेवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली। रामाच्या रथावर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी केली आणि या निमित्ताने नागपूर ज्यासाठी ओळखलं जातं गेल्या कित्येक दशकांपासून, त्या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आजच्या शोभायात्रेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा दिसून आलं। राम मंदिराच्या शोभायात्रेचं हे यंदाचं 58वं वर्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।